गंगापूर पोलिसांची टवाळखोरांवर मोठी धडक, 110 जणांवर कारवाई, ट्रिपल सीट बुलेट सायलेन्सर आणि वाहतूक नियम भंगावरही कठोर अंमलबजावणी. नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसंच टवाळखोर आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी दिनांक 10 जुलै 2026 रोजी विशेष संयुक्त कारवाई मोहीम राबवली आहे. या मोहिमेत तब्बल 110 टवाळखोर इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेपूर्वी कॉलेज रोड पोलीस चौकी येथे गंगापूर पोलीस ठाण्याचा संपूर्ण स्टाफ, झोन 1 अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याचे डीबी स्टाफ तसंच क्राईम स्टाफ यांची हजेरी घेण्यात आली. यावेळी झोन 1 च्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन केलं. यानंतर विशेष पथकांनी शिवाजीनगर, गंगापूर गाव, महात्मा नगर, आनंदवली, कॉलेज रोड, डीके नगर आदी भागात सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत व्यापक तपासणी आणि कारवाई मोहीम राबवली. संशयास्पदरित्या वावरणारे, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देणारे तसंच शांतता भंग करण्यासाठी शक्यता असलेल्या 110 जणांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांच्यावर बीपी ऍक्ट कलम 112 आणि 117 अंतर्गत कारवाई करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. याच मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर सुद्धा पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या 25 वाहन चालकांवर, बुलेट मोटारसायकलींना अवैध सायलेन्सर बसवलेल्या 7 वाहन चालकांवर तसंच बीएनएस कलम 285 अन्वये 3 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गंगापूर पोलिसांनी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं असून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणारे, टवाळखोरपणा करणारे तसंच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही दिलाय. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.